लक्ष्मणजी सांगतात, गुरुदेव आम्ही सगळं नगर बघून यावं. संध्याकाळच्या वेळेला राम लक्ष्मण नगर बघायला जातात. नगरातून सर्व आई मिथिला नगरीतले लोक दोघांना पाहून पागल होतात. एका सखीने गच्चीवरून पाहितलं, ती पळत जाऊन सीतेला सांगते, सीते 2 राजकुमार आलेले आहेत ग, एक सावळ्या रंगाचे एक गौर रंगाचे, फार सुंदर आहे. सगळे मिथिला नगरी दोघांनी पागल करून ठेवले. सीता सांगते, कशी आहे दिसायला? तिने सांगितलं, ग ज्या डोळ्याने पाहितले ना ते डोळे बोलू शकत नाही, आणि जे तोंड बोलू शकताना ते पाहू शकत नाही, त्यांचं वर्णन करू शकत नाही म्हणे मी. त्यावेळेला सीता म्हणते, हे बघा ते कसे आहेत आपण पाहू, पण आता ते कुठे गेलेत म्हणे? पुढे गेले. मग येताना ते याच रस्त्याने परत येतील ना, मग आपण काय करू, आपल्या गच्चीच्या खाली आल्याबरोबर आपण बरोबर वरती त्यांच्या डोक्यावर अक्षदान फुले टाकू. ते काय पडतंय म्हणून वरी बघतील. वरी बघितलं मग आपल्याला कळल कसे दिसायला. सीता म्हणते, आणि बरोबर झालं तसं. रामचंद्र प्रभू लक्ष्मण जे परत त्या रस्त्याने आले गच्चीच्या खाली. सीता आपल्या सखी समवेत वरती उभी होती गच्चीवर. वरून तिने तांदूळ आणि फुलं टाकले. काय पडतंय म्हणून प्रभूने असं वरी पाहितल्यावर बरोबर सीता पागल झाली आणि आनंद झाला सीता मैयाला, सखीलाही आनंद झाला. आणि प्रभू आणि लक्ष्मण जे आता दोघेही विश्वामित्राकडे येतात. त्या रात्रीचे प्रहर निघून जाते. दुसऱ्या दिवशी प्रभू म्हणतात, विश्वामित्राला सांगतात, बाबा तुमच्याकरता आम्ही पुष्पवाटिकेमधून पूजेकरता फुलं आणावेत का? हो जा. दोघांनाही आज्ञा मिळाली. पुष्पवाटिकेमध्ये फुले आणण्याकरता गेले. इकडे सुनैना मातेने सुद्धा सीतेला 8 सख्यांसमवेत गौरी मैयाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पाठवलेलं होतं. पुष्पवाटिकेमध्ये सीता आली आणि प्रभू सुद्धा आलेले आहेत. आणि सीता आता गौरी मैयाचा पुष्पवाटिकेमध्ये दोघांनी एकमेकाला, प्रभूने आणि सीतामैयाने एकमेकांना पाहितलं. लेखा लेखी की बात नहीं, देखा देखी की बात, दुल्हन को दुल्हा मिल गया, फेकी पडी बारात. तिथेच दोघांचं पाणी ग्रहण झालं होतं. रामाचं सीतेचं दोघांना एकमेकाला पाहिलं होतं. आता हे आपणच पाहतो, यात काही नवलंय का? त्यांनी सुद्धा पाहिलं होतं ना. बागेत भेटायला गेले, तिथं एकमेकाकडं पाहितलंच होतं. आणि तिथं लक्ष्मण जे आले त्याने उर्मिलाला पाहिलं होतं. हे सगळं तिथं ठरलं होतं. आणि तेव्हापासून सीता मैयाच्या डोक्यामध्ये राम बसले, रामाच्या डोक्यात सीता बसली. हेच मला भेटावे. रामाला वाटायचं सीताच मला भेटावी, सीतेला वाटायचं राम मला भेटावे, उर्मिलेला वाटायचं लक्ष्मणजी मला भेटावे, लक्ष्मणाला वाटायचं उर्मिला मला भेटावे. ठरलं. पाहितल्याच्या नंतर सखीने सीता मैयाच्या हाताला धरलं. गौरी मैयाचं पूजन करायला गेले. कसं वर्णन केलं? तुकाडीने कल्याणी मोरी मा, ज्या जाऊ त्या जोग माया. तुकाडीने कल्याणी मोरी मा, ज्या जाऊ त्या जोग माया. सीता मैया गौरी मैयाचं पूजन करते आणि गौरी मैयाचा आशीर्वाद प्राप्त झाला सीता मैयाला. आणि गौरी मैया सांगते, सुनो सिय सत्य आशीष तुम्हारी, पूजे हुई मन कामना तुम्हारी. तुझी कामना पूर्ण हो. आशीर्वाद दिला गौरी मैया आणि सीता मैयाला आनंद झाला. 8 सखीं समवेत सीता मैया आता आपल्या घरी येते. राम लक्ष्मण हे फुले घेऊन विश्वामित्राजीकडे येतात. विश्वामित्राजींना घडलेला सर्व वृत्तांत सांगतात. बघा इकडे बघा माझ्याकडं सर्वजण. राम लक्ष्मण जेव्हा फुलं घेऊन विश्वामित्राकडे आले त्यावेळेला सर्व काही घडलेलं रामाने विश्वामित्रांना सांगितलं. जे काही घडलं होतं पुष्पवाटिकेमध्ये सीता आली, ती म्हणजे तिने माझ्याकडे पाहिलं, मी तिच्याकडे पाहिलं. कसल्याच प्रकारचा अधर्मरूपी पडद्यामध्ये ठेवला नाही. जे घडलंय ते सांगितलं. आजकाल मुलं आई वडिलांना सांगत नाहीत आम्ही कॉलेजमध्ये काय काय केलं, कोणाकडे बघून हसलो, कुठे गेलो होतो, काय खाल्लं होतं, कुठं पार्टी केली, कोणत्या मित्रासोबत आहेत. हा सांगतात का मुलं मुली? नाही सांगत आई वडिलांना. पण प्रभूने काहीच धर्मरूपी अधर्मरूपी पडदा काही मध्ये ठेवला नाही, सगळं सांगून टाकलं. आणि मग विश्वामित्राने दोन्ही हात वर करून दोघांनाही आशीर्वाद दिला. कसा? सुफल मनोरथ हो तुम्हारे, सुफल मनोरथ हो तुम्हारे, सुफल मनोरथ हो तुम्हारे,
भगवान शंकरांनी दिलेलं ते वेदिकेवरती 1000 मल्लान करवी ते धनुष्य वेदिकेवरती आणून ठेवलेलं होतं। देवर्षी राजर्षी महर्षी स्वयंवर मंडपामध्ये उपस्थित असताना विश्वामित्र राम लक्ष्मण स्वयंवर मंडपामध्ये येत असताना जे अभिमानी राजे त्यांना प्रभू आपला वैरी दिसू लागले, साधू संतांना आपले आराध्य दैवत दिसू लागले, स्त्रियांना आपला पुत्र दिसू लागले, लहान लेकरांना आपला कोणीतरी पालनहार दिसू लागले। जिनकी रही भावना जैसे प्रभू मूर्ती तीन देखी तैशी, प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे प्रभूकडे पाहू लागले। त्यावेळेला विश्वामित्रांनी एक सुंदर आसन तयार केलेलं होतं तिघांकरता। त्या आसनावरती प्रभू उजव्या बाजूला बसले, विश्वामित्र मध्यस्थी, डाव्या बाजूला लक्ष्मणजी, तिघेही बसलेले असतानाच जनकाने सांगितलं माझा पण काय बंदी जनाकांनो सांगा। त्यावेळेला 2 बंदीजन उठले आणि ते बंदीजन असणारे राजा जनकाचा पण सांगू लागले। बोले बंदीजन जनक बुलाए बिरिदावली कहत चली आए। बंदीजन बोलू लागले हमारे महाराज का पण सुनकर आप राजे महाराजे स्वयंवर मंडप में पधार रहे हैं, आप सभी का हम जनक जी के तरफ से स्वागत करते हैं। आपल्या सर्वांचं स्वागत आहे, परंतु आमच्या महाराजांचा पण आहे जो उठेल या धनुष्याला बाण लावेल त्याला राजा जनकाची लाडकी कन्या असणारी सीता त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल। 2 बंदीजन बोलले आणि खाली बसले। एक अभिमानी राजा उठू लागला। धनुष्य उचलण्यासाठी रावण सुद्धा उठला होता। रावणाच्या छातीवर धनुष्य पडलं, 1000 मल्लांनी ते धनुष्य बाजूला केलं। एक राजा मेशीला पीळ देऊन उठू लागला, एक राजा दंड थोपटू लागला। तमकी तकी तनु शिव धरू धरहे उठही न कोटी भाती बलू करहे। कोणालाही धनुष्य उचलल्या जात नाही। त्यावेळेला 1000 राजे एकदाच उठले, भूप सदस एकही बारा लगे उठाव नटर हे नटारा। 1000 राजे एकदाच उठले। त्यावेळेला राजा जनकजीला दुःख झालं, सीता मैयाला संकोच वाटू लागला। सीता सखीला म्हणते सखी आता हे 1000 राजे उठले, धनुष्य उचलू लागले, जर याच्याने धनुष्य उचललं तर मी माळ कोणाला घालू। त्यावेळेला सखी सांगते अगं हे 1000 म्हणजे 1000वर 3 शून्य, याच्यातला 1 चा आकडा जो आहे 1 तो एकटाच इथं धनुष्य उचलणार आहे रामचंद्र, बाकीचे सगळे झिरो जमा आहे। काळजी करू नको। सीता मैयाला धीर दिला। 1000 राजे धनुष्य उचलत असताना राजा जनकजी आपल्या आसनावर उठून उभे राहिले आणि उठून उभे राहिल्याच्या नंतर राजा जनकजी म्हणतात रुको, बंद करा। मला जर माहिती असतं ना, जर समजा या पृथ्वीवर धनुष्य उचलणारा ब्रह्मदेवाने पैदाच केलेला नाही तर मी हा धनुष्याचा पण ठेवला नसता। राजा जनकजी कसे बोलतायत बघा, मला माहिती असताना ब्रह्मदेवाने धनुष्य उचलणारा या पृथ्वीवर पैदा केलेला नाही तर मी पण ठेवला नसता। कारण जनकाला असं म्हणायचंय ब्रह्मदेवालाच पैदा केलेला राम आहे ना, तोच धनुष्य उचलणार आहे। विचारपूर्वक बोलतात जनकजी। असं म्हटल्याच्या नंतर आपल्या आसनावरती लक्ष्मणजी बसलेले होते। मला माहिती असताना की एकही कोणी धनुष्य उचलू शकणार नाही, एकही राजा, तर मी माझी मुलगी अशी ठेवली असती, असा पण लावला नसता। असं बोलत असताना लक्ष्मणजीचे तळपायाचे आग मस्तकाला गेले, स्वयंवर मंडपात उडी टाकली। ए जनक, माझा भाऊ ब्रह्मांडाचा मालक माझा दादा उपस्थित असताना सुद्धा ही भाषा करतो, दुसरं धनुष्य असेल तर ते तोडून दाखवतो। असं जनकाला म्हटल्याबरोबर प्रभू लक्ष्मणजीकडे पाहू लागले, मान हलवू लागले, लखन शांत हो, शांत हो। आणि रागातल्या माणसाला कोणी हसलो तर जास्त राग भडकतो, जास्तच राग येतो। लक्ष्मण जास्त रागावले, काय दादा मानाने हलवता मला खुणवता, तुम्ही उठत नाही, मला आज्ञा देत नाही, मला आज्ञा द्या मी आता धनुष्य तोडतो। प्रभूने इशारा केला लक्ष्मणजीकडे। लक्ष्मणाला प्रभू म्हणतायत अरे बाबा उठलो असतो पण हे बाबा आज्ञा देत नाही, विश्वामित्र आज्ञा देत नाही। विश्वामित्राने दोघाचा भाव ओळखला, लक्ष्मणजीचा आणि प्रभूचा भाव ओळखला आणि विश्वामित्रांच्या मुखातून शब्द निघाला, उठो राघव और धनुष्य तोड़ डालो। उठो राम भंजो भव चापा, उठो राम भंजो भव चापा।
जनक परितापा उठो राम भंजो भव चापा उठो राम भंजो भव चापा राम हरि 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 राम उठव राम हरि 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 राम उठो राघव धनुष्य तोड डालो म्हटल्यावर रामचंद्र प्रभू आपल्या आसनावर उभे राहिले. राम हरि हरि विश्वामित्रांना नमस्कार केला, आपल्या मैयाला कौशल्य मैयाला नमस्कार केला, दशरथीला नमस्कार केला आणि जसं माजलेल्या हत्तीच्या कळपामध्ये एखाद्या शेराने घुसावं त्याप्रमाणे प्रभू निघाले. सिंहासनापर्यंत आले, व्याकुळ झालेल्या सीतामैयाकडे पाहिलं, सर्वांना प्रभूने नमस्कार केला. अहंकारी राजे प्रभूकडे पाहत होते. त्याच वेळेला रामचंद्र प्रभूने एका क्षणामध्ये डावा हात धनुष्याला लावला. वेदिकेवरती ठेवलेल्या एका मिनिटात धनुष्य उचललं. धनुष्य उचलल्याबरोबर काढताना धनुष्याचे दोन तुकडे प्रभूने केल्याबरोबर सर्वांनी जय जयकार केला. बोलिये सियावर रामचंद्र भगवान की जय 33 कोटी देवतांना आनंद झाला. एका क्षणात ते क्षण सम मध्य धनु तोरा भरे भुवन धुनी घोर कटोरा. एका क्षणात प्रभूने धनुष्याचे दोन तुकडे केले. ते एक क्षण सम म्हणजे डोळ्याची पापणी लवते ना, पापणी लवते तेवढ्या क्षणात प्रभूने धनुष्याचे दोन तुकडे केले. म्हणून तेही क्षण सम मध्य धनु तोरा, बरोबर मध्यभागी धनुष्याचे दोन तुकडे केले म्हणून तेही क्षण सम मध्य धनु तोरा. आणि सर्व समाजाच्या मध्यभागी धनुष्याचे दोन तुकडे केले म्हणून तेही क्षण सम मध्य धनु तोरा. पाहणाऱ्या लोकांना असं वाटलं की जणू आधीच धनुष्य तोडून प्रभू उभे आहेत काय. धनुष्य तोडल्याच्या नंतर सर्वांना अतिशय आनंद झाला. सीता मैयाचा आनंद गगनात मावेनासा झाला. मंगलगीत गात 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 असणारे 8 सख्यांसमवेत सीता पुष्पाचा हार घेऊन आले. प्रभूच्या गळ्यात हार घालणार पण हात पुरत नाही. आता काय करावं, प्रभू काही वाकत नाही, सीताला हात पुरत नाही. बऱ्याच काही युक्त्या झाल्या त्याच्यामध्ये पण काही केल्या प्रभू वाकत नाहीत. लग्नात वाकलं की आयुष्यभर वाकावं लागतं. म्हणून मग नवरदेव वाकत नाही म्हणून आता नवरीला उचलून घेण्याची प्रथा निघाली. तसा वाकत नाही ना मग असं आम्ही करू, तिला उचलून घेतात. वाकलं नाही पाहिजे. प्रभू म्हटले आता वाकलो तर हे मला कायमस्वरूपी वाकवत राहील. वाका ना प्रभू, तिचं काही हात पुरवणार. मग लक्ष्मणजीने आयडिया केली काय करावं म्हणे आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. प्रभूने उडी टाकली. रामचंद्र प्रभूच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. दंडवत घातल्यावर प्रभूला सवय होती, लक्ष्मणाने दंडवत घातला की खाली वाकून असं हाताला धरून उचलणं. प्रभूने असं हाताला धरून लक्ष्मणजीला उचलायला लागले. लक्ष्मणाने कुणाला भाभी. तेवढ्यात सीतामैयाने दिला हार घालून गळ्यामध्ये. झालं दोघांचं लग्न. हार गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अतिशय आनंद सर्वांना झाला. म्हणून सीता ही पृथ्वीची कन्या आहे आणि प्रभू आकाश आहे आणि सीता ही पृथ्वी. पृथ्वीचं आकाशासोबत लग्न म्हणजे कसं, आकाशाशी जडिले नाते, जडिले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे.